जो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये बघायचं वडोली बी संघासोबत कोणता संघ सेमीफायनल मध्ये कॉल होईल। पहिल्या मॅच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो सिनियर ओमकार पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी। सेकंडला किरण, सेकंडला करण, किरण आणि करण अशी जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये खुनी संघ। सिंग तिथे होते कव्हर्सला, आता मात्र गॅप भरपूर मोठी, आउटफील्ड फास्ट आहे, गोलंदाजी करतायत। तिथे फिल्डिंग खराब आहे। कौसा संघ आता वारंवार चुका या मॅच मध्ये करत असताना आपण पाहतो इथे 2 धावा मिळाल्यात। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकात ओमकारने धावा दिल्या। आमचे सार्थक स्कोर सांगतायत 8 धावा त्याने खर्च केल्यात पहिल्या ओव्हर मध्ये। चला मॅच लगेच सुरू करायची। चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गाव देवी अंकुश 11 कौसा संघ आपण पाहतोय ओमकारने 8 धावा खर्च केलेले आहेत। 4 ओव्हरची मॅच आहे। दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश गोवारे आलेत। 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे। चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच सुरू करायची। 3:35 झालेले आहेत। यानंतर 2 मॅचेस आणि ही संपूर्ण मॅच जवळजवळ या मॅचचे 7 षटक अजून येणं बाकी आहेत। कल्पेश गुवारे आलेत गोलंदाजी करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स सेंड करणं। कल्पेशचा पहिला चेंडू स्लोअर वन चेंडू होता। चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये। डॉट बॉलची ते समाप्ती होईल। मागच्या मॅच मध्ये कल्पेश गोवारेने जबरदस्त बॉलिंग केली होती। बॅटिंग करताना फारसं यश त्याला मिळालं नाही, मात्र बॉलिंग जबरदस्त केली होती। संपूर्ण जे 4 गोलंदाज वापरले कौसा टीमने आणि अवघ्या खाडी संघाला 41 धावांवरती रोखलं होतं। इथे फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने। सिनियर ओमकार तिथे होते, त्यांना थोडीशी उलकावणी दिली आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर। येतोय मटाडी चौकार। अत्यंत गरज होती आणि तो चौकार किरण मात्रेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मकर संघात चषक मध्ये पहिलं अर्धशतक कोणाच्या बॅट मधून आलं होतं तोच किरण मात्रे, कोणी संघाचा फलंदाज। चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय। डॉट बॉलची ते समाप्ती होईल। किरण स्वतःवरती नाराज आहेत, या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय। धावसंख्या स्थिर आहे 12 वरती। इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता। चांगली फिल्डिंग झाली, रनआउटची संधी होती, मात्र थ्रू फेकी अॅक्युरेट नाहीये। दोन धावा इथे मिळालेत। 14 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमच्या कौसाचे गणेश मात्र एक लेजंड क्रिकेटर आपण आला असं तरी आपले हार्दिक स्वागत। भारत दादा असतील। धावसंख्या 14 वरती आपल्याला पाहायला मिळते। कल्पेश राईट मोर द विकेट। आता फटका फसलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, विजय कोणती चूक करत नाहीयेत आणि फलंदाज बाद होईल।
पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये कोणी टीमला 14 या धावसंख्येवरती कल्पेचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं सिनियर ओमकार आलेत. तोपर्यंत एक सिंगल मिळाली. दोन षटकांचा खेळ संपला आणि खोली संघ एक गडी बाद. सिनियर ओमकारच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. तो सरफराजच्या बॅटमधून आणि सरफराजला आता चांगली बॅटिंग करावी लागेल आणि करणला, कारण की दोन षटकात फक्त 15 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकारने झाली. या मॅच मध्ये धावा झाल्या 21. ओमकारचा पुढचा बॉल हाई फुल टॉस आहे. रिझल्ट सेम आहे. गोलंदाज तेच आहेत, फलंदाज तेच आहे आणि धावाही त्याच मिळतील. षटकार सरफराजच्या बॅट मधून आलेत. ओमकारच्या विरोधात आपल्याला दोन षटकार पाहायला मिळालेत. बघायचे सलग तिसरा येईल का सरफराजच्या बॅट मधून. आणि हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर जाईल. दोन षटकारानंतर आलाय हा चौकार. धावा धापळ केलेल्या दोन षटकात फक्त 15 होत्या आणि धावा आता बघा किती वेगाने आलेत त्या कोणी टीम साठी. 31 धावा आपल्याला धापळ कधी पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना महत्वाची मॅच आहे. जिंकलं तर सेमी फायनल आणि हरला तर या स्पर्धेत बाहेर. मात्र आता थोडेसे जास्त सफल झालेत. त्यामुळे चेंडू लेग स्टंप मोडून जातोय. डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 33. प्रथम बॅटिंग करत असताना खोनी संघ. फटका दमदार आहे. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. 3 षटकांचा खेळ समाप्त. खोनीची धावसंख्या दी 39. 2 षटकात 15 धावा होत्या आणि या षटकात तब्बल 24 धावा आल्यात.
तो आता मात्र या मॅच मध्ये आक्रमक दिसतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती सार्थक आम्हाला सांगत असताना 39 वरती. हर्ष टकलेले गोलंदाजी करण्यासाठी स्लॉगरच्या षटकामध्ये कारण शेवटचं षटक आहे आणि इथून बघायचे काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये संघ खोनी. ज्या खोनी संघाने बलाढ्य सोनारपाडा संघाला या स्पर्धेत बाहेर केलं. बऱ्याच वेळा खोनी सोनारपाडा एकमेकांच्या विरोधात खेळले मात्र तिथे खोनी संघाला बऱ्याच वेळा अपयश आलं होतं मात्र ते अपयश आज धुवून काढलं. ऑन साइडला टर्न केलाय बॉलला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. टीम शिल्लक आहे आणि धावा आता 45. इथून कदाचित 50 तर होतीलच मात्र 55-60 सुद्धा पाहायला मिळतील. इथे बॉल पकडण्याच्या अगोदरच फेकण्याची घाई होती त्यामुळे आता काय घडलंय मैदानामध्ये 2 मिळालेत कदाचित तिसरी मिळेल. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. धावा कशा येतात त्या महत्वाच्या नाहीयेत खोडी टीमसाठी. धावा येणं गरजेचं आणि धावा झाल्यात 47 47. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली करणची आणि दुसरा धक्का लागला 47 या धावसंख्येवरती कोणी टीमला. चला बॅट्समन लगेच पडवा. यासाठी सरफराजने विकेट सॅक्रिफाईस केली होती. झाडाला बॉल लागलाय त्यामुळे हा षटकार आहे. 47 मध्ये 6 धावा ऍड होतील कोणी संघाच्या खात्यामध्ये आणि सरफराजच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड होतील. धावा झाल्या 50 कंप्लीट. 53 धावा कोणी संघाच्या धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. झाडाला जर टप्पा पडून लागला तर चौकार आहे आणि डायरेक्ट लागला तर षटकार आहे लक्षात घ्या. लेग स्टंपच्या बाहेर आहे पण वाईट चिकून करतायत. 53 मध्ये 1 धाव अजून ऍड होईल. 54 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये डॅनी म्हात्रे यांनी पक्षांचा वर्षाव केला होता मात्र आता सरफराजची विकेट डोक्यात आहे आणि त्याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद होईल. 54 वरती लागणारा तिसरा धक्का. बॅटिंग करण्यासाठी 54 धावा झाल्या. 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल कोणी संघ या मॅच मध्ये कारण विकेट टॉसलाही भरपूर महत्व आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. हर्ष टकलेने आपण माझं कमबॅक जरूर केलं. 2 षटकार जरूर लागले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 54.
3 गडी बाद 54 धावा बनवल्या त्या कोणी संघाने आणि आयगावदेवी अंकुश इलेव्हन कौसा संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 55 धावांचा पाठलाग करायचे या मॅच मध्ये आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यात आपण जाणवत विनोद पाटील सरांकडे. मात्र इथून जो संघ जिंकेल तो चेंज द गेम वडोली बी या संघावर सेमी फायनलची मॅच खेळेल. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. प्लस क्रिकेट खेळतायत आणि 40+ क्रिकेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने लक्षात येतं थर्ड अंपायर कंपल्सरी आहे. त्या ठिकाणी आपण थर्ड अंपायर पाठवायचं आहे. जे काही गोलंदाज लिस्टेड आहेत यादी तयार करण्यात आली आहे त्या यादीमध्ये जी नावं आहेत त्यांच्यासाठी कंपल्सरी थर्ड अंपायर मैदानावरती येईल. चला वेळ जास्त घेऊ नका. यानंतर 2 मॅच कव्हर करायचे सेमी फायनल त्याचबरोबर फायनल. त्यामुळे फायनल 4 ओव्हरची कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कव्हर करता यायला हवी. त्यासाठी प्लीज वेळ वाचवा. ओपनिंग पे त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. स्वागत आहे सर्वांचं सुपर स्पोर्ट्स या वाहिनीवरती जे प्रेक्षक यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. माताडी चषक 2026 ओम माताडी क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी चषक ही ती स्पर्धा ज्या स्पर्धेने प्रथमच खऱ्या अर्थाने बाईक आणली होती माताडी गावामध्ये म्हणजे सिरीजच्या माध्यमातून. आणि नेहमीच तयार हे सगळेजण आपण बघतायत. त्यांच्या पाठीशी आपण आशीर्वाद यांना बघितला आणि संपूर्ण माताडीचे जे काही ज्येष्ठ क्रिकेटपटू आहे तेही या टीमच्या पाठीशी. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार आपण बघतायत. आनंद पहिलाच बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू पर्यंत नाही पोहोचता आलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. सुरुवात झाली आहे या चौकाराने. धावसंख्या धावफलकावरती 4.
आणि मंचावरती अभय पाटील एक लेजंड क्रिकेटर 40+ क्रिकेटचा आनंद जरूर घेत आहेत आणि नेहमीच त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. बिग सपोर्टर आहेत या टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि या राहुल ही एवन जोडी सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे. त्यांच्या संकल्पनेतून माथर्डी चषकचं आयोजन आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर तयार अनंता, पहिलाच बॉल चौकार. फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय कल्पेशच्या बॅटमधून ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अनंता, ओ पुन्हा एकदा पूल करतात. हा देखील गेला सीमा पार. मिळतील धावा 4 धाव संख्येला आकार. धाव संख्या धावफलकावरती 8. ही त्या ठिकाणी टायमिंग काय जबरदस्त कल्पेश आपण बघतायत. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी तो आत्मविश्वास आपला दिसला नाही आणि या मॅच मध्ये फुल कॉन्फिडन्स मध्ये उतरलेले आहे. प्लॅनिंग थोडी चेंज केलेली आहे या मॅच मध्ये आपण बघतायत. अटॅकिंग मोड मध्ये फलंदाज कल्पेशला आपण बघताय. सलग 2 चेंडू 2 चौकार ठोकलेले आहेत. 8 धावसंख्या आहे. धावफलकावरती टार्गेट आहे 55 धावांचा. अजूनही 47 धावा करायच्या आहेत. बघूया आनंदा काय करताय. 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. कमबॅक करतील का की पुन्हा एकदा एखादा चौकार बघून बघायला मिळेल आणि चौकारांची हॅट्रिक इथे पूर्ण होईल. साईड चेंज केली आहे. राऊंड दी विकेट येत आहेत. बघूया त्याचा काय फायदा होतोय अनंताला. ऑन साइडला स्वीप केलाय. बॅक टू बॅक तिसरा चौकार कल्पेशच्या बॅट मधून. ड्राईव्ह केलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू मागे येतोय आणि या ठिकाणी चेंडू करणने थांबवले जरूर पण 2 धावा या दरम्यान फार वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती 14 धावा. अत्यंत चांगली बॅटिंग. मग असा स्ट्रोक देखील अप्रतिम होता पण मिड ऑफच्या अगदी समोर चेंडू पडल्यानंतर अचानक तो बाउन्स घेतला. करणला चकवून चेंडू मागे आला पण 2 धावा या दरम्यान पूर्ण केलेले आहेत कल्पेशने. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण बघताय मिड विकेटला. या दरम्यान ही 1 धाव इथून मिळते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली आहे ती म्हणजे एकूण 15 धावा. एक चांगली सुरुवात आपण बघतोय मैदानावरती. अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज आहे. 15 आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने खेळतायत दुसऱ्या बाजूनेही चांगली बॅटिंग ओमकार करणं ही अपेक्षित आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. प्रचंड टॅलेंटेड आहे. बघूया या मॅच मध्ये काय करतोय ओमकार. बॉलिंग मार्क तयार. अनंत या षटकातील पुढचा चेंडू राऊंड द विकेट. स्वीप करायचं होतं व्यवस्थित आला नाही. बॅटवर चेंडू मागे गेलाय. फाईन लेगला चेंडू त्या ठिकाणी थांबवला गेलाय. षटकाची होती समाप्ती आणि पहिले षटक संपन्न झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती दरम्यान आदरणीय सुरेशदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे सुरेशदादा पाटील आपला त्या मंचावरती. पहिले षटक संपले. धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले ते 15. आता 18 चेंडू मध्ये 40 ची गरज आहे विजयासाठी. वेळ जास्त घेऊ नका. वारंवार एकत्रित येऊ नका. टीम खोनीच्या सर्व खेळाडूंना ही सूचना असणार आहे कारण वेळ आपल्याकडे फार कमी शिल्लक राहिलेली आहे कारण इथून आपल्याला पुढे 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्लीज मित्रांनो कॉपरेट करा. 18 चेंडू 40 ची गरज आहे. मॅच जबरदस्त व्हावी, रोमांचकारी व्हावी, हाय व्होल्टेज व्हावी आणि जबरदस्त कलगीतुरा आपल्याला बघायला मिळाला अशी अपेक्षा क्रीडा रसिकांची आहे. बघूया 18 चेंडू 40 धावांची गरज आहे. 13.33 धावांची आवश्यक गती आहे. उपांत्य फेरी क्वार्टर फायनलचा सामना मैदानावरती आपण बघतायत. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ खोणी, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघ
अलीकडच्या काळामध्ये कौसा संघाची चर्चा सातत्याने होते. यंदाच्या काही स्पर्धांमध्ये कामगिरी मनासारखी जरूर झाली नाही, पण एक चांगला संघ आहे. संघाची बांधणी चांगली झालेली आहे. एक बॅलन्स संघ, ज्याला आपण समतोल संघ म्हणतो, अशा पद्धतीने हा कौसा संघ आपल्या संघटनेमध्ये जो सातत्याने आपल्या अनेक स्पर्धांमध्ये खेळताना आपण त्याला बघत असतो. बॉलिंग मार्फत या ठिकाणी आपण बघतोय करण. चेंडू चांगला होता, अचानक त्या ठिकाणी उसळला आणि या दरम्यान अंपायर लेग बायचा इशारा करतायत. षटक या ठिकाणी दुसरं प्रारंभ झालंय. एक धाव या दरम्यान येईल. धावसंख्या धावफलकावरती 16, 39 धावांची गरज आहे. ओमकारला धीरोदत्तपणे लढावं लागेल. कल्पेशने बॅटिंग चांगली केली पहिल्या ओव्हरमध्ये, पण ओमकारची साथ त्याला मिळाली. ती मॅच कौसा संघ जिंकू शकतो. पण बघूया, कोणी संघ देखील एक तुल्यबळ संघ आणि एक लढाऊ, एक झुंजार संघ आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी मधले अनेक पर्याय आहेत, त्यामुळे ते देखील या मॅचला जिंकण्यासाठी जीवाचं रान करतील. ऑन साइडला उचलला, झेल होईल का? पोचलाय चेंडू पर्यंत आणि टिपला झेल. ओमकारला परतावं लागेल. हा लागतोय पहिला धक्का मैदानावरती कौसा संघाला. सरचे स्वागत आहे. हे आपण स्वागत आहे आपल्या माताडी चषक मध्ये आपल्याला मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने इन्व्हाइट केले जाते. न्यू बॅटर त्या ठिकाणी मैदानावरती आपण बघताय दाखल झालेले आहे. योगेश मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त मॅच जिंकून दिली होती योगेशने. बॅटचा स्विंग अँड मिस, अ डॉट बॉल. आणि मैदानामध्ये थोडासा गमतीशीर प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण विवेक आपण बघितलं. 2 चेंडू पहिले डॉट आले होते आणि त्यानंतर आपण बघतायत या धावा आलेल्या आहेत. एकूण 3 धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 19 धावा. अजूनही या ठिकाणी 36 धावांची गरज आहे. लक्ष्यापासून अजूनही भरपूर दूर आहेत. पण बघूया कल्पेश ज्याने जबरदस्त बॅटिंग केली पॉवर प्ले मध्ये, तो कशा पद्धतीने फेस करतोय करणला. कट करतायत, फिल्डरला चकून चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेच्या पार, धावा मिळतील 4. मॅच मध्ये रिक्वायर्ड रन रेट तो वाढलेला आहे. तर 12 चेंडू 32 करायचे विजयासाठी. विकेट्स आपण जर पाहिले त्या ठिकाणी खोणीने
3 विकेट गमावले होते आणि या दरम्यान आपण बघताय विकेट एकच गमावलेली आहे, ती म्हणजे कौसा टीमने. 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वर सरफराज तयार होतोय. स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी आपण बघतो योगेशला. मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती योगेशने, पण मागच्या सामन्यात काय केलंय ते विसरून आता मात्र या सामन्यामध्ये नव्याने सुरुवात करावी लागेल, नव्याने संघर्ष करावा लागेल, या मैदानावरती लढावं लागेल या कौसा संघाच्या फलंदाजांना. 12 चेंडू 32 ची गरज. सरफराज तयार. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मधून, फार वेगाने आल्यात. काय जबरदस्त फिल्डिंग. थ्रो मात्र थोडासा खराब येतोय, पण या दरम्यान आपण बघतायत ही एक धाव एका धावेच्या मदतीने. इथून मात्र आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 24. आता 31 ची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत. काय घडले मॅच मध्ये समर्थक वाट बघतायत. विजयाचा सुगंध हवाय प्रत्येकाला. आपण बघूया या मॅच मधला विजेता कोण ठरतोय, कोण खेळणार. चेंज द गेम वडवली वर्षी ही तर येणारी वेळ सांगेल. येणारे 11 चेंडू ठरवतील कोण पोहोचेल उपांत्य फेरीमध्ये. माताडी चषकच्या सुंदर ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये इतकी मोठी ट्रॉफी आपण फार कमी वेळा बघत असतो. सरफराज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस. नो बॉल कॉल अंपायर झालाय. पहिली धाव पूर्ण. त्या ठिकाणी ब्रेक दाबलेत फिल्डरने. धावत आले होते आनंद डीप मधून, पण काय जबरदस्त ब्रेक बघा. डिस्क ब्रेक असावे त्यामुळे पटकन ते लागले आणि थांबले देखील. फ्रीडचा इशारा त्या ठिकाणी येतोय आणि या दरम्यान आपण बघताय धावा 2 आणि 2 मध्ये 1 नो बॉल 3 धावा या ठिकाणी आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती झालेली एकूण आपण बघतोय 27. फ्रीड बॉल असणार आहे. बघूया फीट वरती काय करते. स्ट्राईकला फलंदाज त्या ठिकाणी कल्पेश. ओहो झेल त्या ठिकाणी फीट वरती टिपलाय. झेल काय जबरदस्त होता, पण फीट बॉल वरती या झेलला 0 किंमत आहे. फटका लाजवाब होता. झेल तितका सुंदर होता, पण धावा इथून फक्त मिळेल, एकच धाव मिळेल. जराही आजूबाजूने गेला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या, पण परफेक्ट हातात गेल्या त्या ठिकाणी किरणच्या. बॉलिंग मार्क वर तयार. गोलंदाज खाली राहिला चेंडू त्या ठिकाणी आपण बघतायत हातातून निसटला जरूर, पण या दरम्यान ही धाव बाईच्या रूपाने आलेली आहे. ही एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे 29, म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघताय सरफराजला 9 चेंडू 26 करायचे आहेत विजयासाठी. आई गावदेवी अंकुश लिहून कौसा संघाला. चला बॉलिंग मार्क वर सरफराज तयार. 9 चेंडू. ऑन साइडला ड्राइव्ह करताय क्षेत्ररक्षक डीप मधून फार वेगाने आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का सफल, पण पंचांनी या ठिकाणी बोट वर केले. याचाच अर्थ योगेशच्या खेळीचा अंत आणि या मैदानावरती लागतोय. हा धक्का क्रमांक आपण बघतोय 2. ही विकेट फार महत्वाची होती. योगेश जो बाद झाला मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, पण या क्षणाला त्याची विकेट फार महत्वाची होती. दुसऱ्या बाजूने कल्पेशचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती झाले 30-25 ची गरज आहे आणि 25 करण्यासाठी या ठिकाणी आपण बघितला तर चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि विजयासाठी हव्या धावा त्या ठिकाणी 25. 8 चेंडू 25 धावा. मॅच मध्ये काय दडलंय. न्यू बॅटर त्या ठिकाणी दाखल झालेला आहे अभिजित. बघूया अभिजित त्याच्या नावामध्ये जीत आहे, तो आपल्या टीमला इथून विजय प्राप्त करून देईल का. सरफराज उचललाय, उंच गेलाय. झेलची शक्यता. झेल टिपला आनंदाने आणि आणखीन एक धक्का दिलाय मैदानावरती खोणी संघाने कल्पेशच्या रूपाने कौसा संघाला. डोंका फिरला या बैला, डोंका फिरला या.
संघावरती आपण बघताय जो केला आहे सरफराजने फलंदाज कल्पेशला बाद केले. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी थोडस कमबॅक होऊ शकतं, पण बघूया सरफराज ते करून देईल का. न्यू बॅटर मैदानावरती आलेला आहे प्रशांत. प्रशांत आमच्या माथाडी संघाचे जे सकाळी आले होते आणि खरं तर त्यांना वेळ नाही, भरपूर क्रिकेट माताडीसाठी ते खेळलेले आहेत. यावेळेस मात्र हवेत शॉर्ट कव्हरला फिल्डर किरण धावतायत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि अशा प्रकारे षटक या ठिकाणी तिसरं संपन्न झालंय. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 32. या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल इक्वेशन आता मात्र कठीण होत बसलेले आपण बघतायत ते कौसा टीम साठी. तर 5 चेंडू या ठिकाणी शेष आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर 23 धावांची गरज आहे. विवेक बॉलिंग मार्ग तयार. एक यंगस्टरला त्या ठिकाणी शेवटच्या षटकाची जबाबदारी दिलेली आहे. 5 बॉल 23 ची गरज आहे. अंपायर त्या ठिकाणी चेक करतायत चेंडूची पिचिंग कुठे एक्झॅक्टली कुठे तो पडलेला आहे तो स्पॉट दाखवत आहेत. तर अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नव्हता, पण बॅट्समन त्या ठिकाणी दाखवतात की पिचिंग कुठे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा चेंडू वाईड आहे. काय चेक करायचं या वाईड चेक करा कुठेतरी या. अंपायर आपला जो डिसिजन असेल तो आपण द्यायचा, कारण की गोलंदाज अगदी समोर आलेले आहेत त्यामुळे तो चेंडू कुठे एक्झॅक्टली पडलेला आहे ते आपल्याला दिसत नाहीये. तर या ठिकाणी आपण बघताय आता डॉट बॉल आणि त्यामुळे आता 5 चेंडू 23 ची गरज आहे. आता थर्ड अंपायर आपल्याकडे कुठल्या टीम साठी नाहीये. अंपायर घेतला तरच आपण देतो आणि तो आपण दिलाही होता, पण गोलंदाज अगदी समोर आलेले आहेत. पूर्णपणे ब्लॉक करून टाकला होता जो समोरचा जो व्ह्यूज होता. बॅट फार वेगाने फिरले. वाईड बॉल कॉल. हा चेंडू वाईड आहे. 22 ची गरज आहे 5 चेंडू मध्ये. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर विकेट्स एकूण गेलेले आहेत. ड्राइव्ह करतायत फिल्डर डीप मधून. करण फार वेगाने गेला लॉंग ऑफर ना. चेंडू थांबवला त्या ठिकाणी. केवळ 1 धाव.
यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डर धावतात. लॉंग चेस आहे, गेला चेंडू सीमा बार, धावा मिळतील एकूण 4. दोन चेंडू आता 15 करायचे आहेत विजयासाठी. हो, फुल टॉस होता, बॅटवर व्यवस्थित आला नाही, 1 धाव या दरम्यान मिळेल. आणि आता मात्र केवळ 1 चेंडू शेष आहे, औपचारिकता शेष आहे. वडोलीचे कॅप्टन येऊन थांबायचं आहे. वडोलीचे कॅप्टन आहेत का? आहेत आहेत. आणि अशा प्रकारे आज सामना जिंकलेला आहे श्री गणेश क्रिकेट संघ खोणीने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा संघ पोहोचला स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये आणि त्याचा सामना असेल आता चेंज द गेम वडवली बशी. कॅप्टनने टॉस लगेचच या नाव द मॅच. द मॅच सरफराज ज्याने 31 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 9